सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. नमस्कार. चॅम्पियन सिलेन अँड गॅस्केट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये 1994 पासून 2008 पर्यंत आम्ही कामगार काम करीत असताना त्या कंपनीमध्ये 2008 ला संप स्वीकारला. नंतर आम्हाला कामावरून कमी केले. 2009 ला संपला, कामावर घेतले, परमनंट करू म्हणून असं सांगितलं, परमनंट केले. नंतर 2020, 22, 25, 24 ला सर्व कामगारांना, आम्हाला 5-6 कामगारांना कामावरून रिटायरमेंट करून आम्हाला प्रत्येकाला 80, 85, 90 हजार अशी ग्रॅज्युएटी हिसाब दिला. तो आम्हाला मान्य नसताना आम्ही तो घेत नव्हतो. परंतु त्या मालकानं आम्हाला असा एक विश्वास केला की प्रत्येकाला हा हप्ता घ्या, पुढच्या हप्त्याला प्रत्येकाला मी 3 हप्त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमची रक्कम देऊ. परंतु आम्ही आतापर्यंत वर्ष आले त्या गोष्टीची वाट पाहिली. त्या मालकाने आम्हाला कंपनीच्या दारात उभं करीत नाही आणि पैसे पाणी काही देत नाही, देऊ सांगता, आणि आतापर्यंत आम्हाला काही रक्कम दिली नाही. तर आमची अशी इच्छा आहे की हे आम्हाला ग्रॅज्युएटी चांगल्या प्रकारे 15 वर्षाची कमीत कमी 6 लाख रुपये तरी मिळाली पाहिजे. आमच्या बरोबरचा एक कामगार 2005 ला त्याचा ऍक्सिडेंट झाला. आमच्या बरोबर परमनंट होता, तर त्याला कंपनी 2 लाख रुपये तयार द्यायला झाली. साक्षीदार म्हणून आम्ही रामचंद्र पाटील, मी स्वतः विलास देसाई, आम्ही त्याच्या राजीनामा सह्या केल्या. नंतर त्यांनी काही ती रक्कम स्वीकारली नाही. ती कोर्टात आतापर्यंत केस पडू नये. आम्ही ती रक्कम घेत नव्हतो. आम्हाला किती 50-50 हजार रुपये फक्त प्रत्येकाला रक्कम, 15 वर्षाचं सर्व्हिस 50 हजार रुपये रक्कम दिली. आणि ग्रॅज्युएट हे तुम्हाला रजा बोनस असं मिळून 85,000, 90,000 अशी आम्हाला रक्कम त्यांनी दिली. ही आमची पूर्णपणे फसवणूक झाली. आणि नंतर आम्ही जर ती रक्कम न घेतल्यास तर त्यांनी पोस्टाने तुमच्या घरी आम्ही ते पाठवू, ते रक्कम पोस्टाने आम्ही स्वीकारू, नाही जर घेतलं तर तुमच्या खात्यावर जमा करू. त्या भीतीनं आमच्यातील एक कामगाराला मिळाले नसल्यामुळं आम्ही ती रक्कम स्वीकारली आणि आता आम्ही कोर्टामध्ये दावा लावलेला आहे. कोर्टामध्ये तुम्ही दावा लावला, नेमकं कोर्टाने काय सांगितलं या संदर्भामध्ये? कोर्टाची भूमिका काय होती? कोर्टाने आम्हाला असं सांगितलं, कारण मालकाचा मॅनेजर आहे कंपनीचा, त्याची ना आमच्या समक्ष गाठ झाली नाही. तो आम्हाला समक्ष भेटला नाही. तो येऊन अगोदरच त्या अधिकाऱ्याला भेटून गेला आणि ते कागदपत्र दिले नाही, बरोबर आहे असं आम्हाला सांगितलं. मालक काय म्हणला? मालक तुम्हाला भेटायला नाकार देतोय की नक्की काय होते? काय म्हणतो? नाकार देतोय. काय म्हणतो मालक? काय नाही, बरोबर आहे, जी रक्कम आहे ती बरोबर आहे म्हणतो. या संदर्भामध्ये मालकाशी तुम्ही भेटण्याचा कधी प्रयत्न केला? नाही ना, आतापर्यंत तो जवळच घेत नाही ना. आम्ही आतापर्यंत जरी गेटवर गेलो होतो तर आम्हाला जरा मालकाशी भेटायचे, तर चर्चा करायची. मालकाचं नाव काय तुमच्या? निवेश सेठ पालिया. अच्छा, निवेश पालिया. कोण कोण गेलो होतो भेटायला तुमच्या? आम्ही दोघं गेलो होतो. एकूण किती कामगार आहेत सगळे तुमच्या कंपनीमध्ये? आता तसे जर भैया जर म्हणलं तर 100 कामगार होते आणि आपले महाराष्ट्र कमी कमी 25-30 कामगार होते. म्हणजे हा प्रश्न फक्त तुमचा पुरता आहे की सगळ्या कामगारांचा हा प्रश्न नाही? आमच्या पुरता. अजून काही लोक कामावर येते आणि ते भैया लोक ते सर्व कोणत्याच सिस्टीम मध्ये काम करतात. मग आता तुमची काय इच्छा आहे? तुम्ही या संदर्भामध्ये काही राजकारणी संबंध केलेला आहे का की जेणेकरून त्याचे? आता आमचं असं मत आहे, जर यांनी जर आम्हाला जर नाही हे दिले, तर आमचा जरी जाणीव जर नाही केली, आमचा हिसाब बरोबर जर नाही दिला, तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत कंपनीसमोर. नमस्कार, मी रामचंद्र सातकर. आम्ही पहिलं गॅस्केट मध्ये 15 वर्ष काम केलं. त्याच आम्हाला त्यांनी फंड सुद्धा नाही भरला कंपनीने, ते आम्हाला मिळाले नाही पैसे, म्हणून आम्ही तिथं भांडलो, आम्हाला काढून टाकलं कामावून. आणि मग म्हणलं, मग त्यांनी इकडे घेऊ म्हणले, इकडे बंद करायचं, आम्हाला इकडे घ्या, इकडे तुम्हाला घरी बसायला पाहिजे. मग आम्ही संप केला की आम्ही महाराष्ट्रीय लोक असू स्थानिक, आम्हाला जर तुम्ही नाही म्हणत मग आम्ही संप करू. मग आम्ही संप केला. मग आम्हाला इकडे कामावर घेतलं.
तर म्हणजे आम्ही 30 वर्षाचं सर्व्हिस भरणं आम्हाला 50,000 रुपये तो देतो म्हणलं आम्हाला नाही. 30 वर्षात सर्व्हिस झाले आमचे. तुम्ही परमनंट होते का? परमनंट होतो. परमनंट असून तुम्हाला फक्त हा 50,000 रुपये दिले. मग आम्हाला मागणी आहे आमची, आम्हाला 30 वर्षाचं सर्व्हिस पाहिजे. आम्ही आणि आमचं सर्व्हिस पुरं झालेलं नाही. 15 वर्षच भरली. 15 भरली फक्त, बाकी 15 अजून भरली नाही. त्यांनी लवकरच आम्हाला वयाच्या हिशोबाने आम्ही आमच्या मनाने रिटायर झालो. परंतु त्यांनी 15 वर्षात अजून दिलं पाहिजे. तुम्हाला रिटायर करायचं वय नाही झालं आमचं, ठीक आहे ना, आम्ही रिटायर होतो ना, पण पुढच्या 15 वर्षाचे पैसे द्यायला पाहिजे ना. आम्ही परमनंट आहोत. परमनंट नाही, आमच्याकडे लेटर आहेत कंपनीचे. एवढं कंपनीने करायला पाहिजे ना. आणि आम्हाला जर नाही स्वसात घेतलं कंपनीने तर आम्ही उपोषणाला बसणारे गेटवर. भगवान गिनोरंजे मला बी 15 वर्ष झालं तिथं काम करून. यांना दिलं तेवढंच मला बी दिलं त्यांनी. आणि आम्ही कोर्टामध्ये केस लावली तर यांची घरची काही कामं असताना त्यामुळे हे काही आले नाहीत. मग मी गेलो तिशीला तर मॅनेजर ताज नाही म्हणून मॅनेजर ते आले आणि त्यांचे वकील आले. ते वकील आले तर मला बोलले बोला तुम्ही. तर मी म्हणलं सर मी काय बोलू शकत नाही म्हणलं, आमची सहकारी काही कामगार आले नाहीत, मला तारीख द्या वाढून. म्हणून मी तारीख घेतली. किती तारीख घेतली? 11 नाही, त्याच्या अगोदरची 31 तारीख घेतली. मी 31 तारखेला आम्ही गेलो तिथं. आम्ही 5 जण गेलो 31 तारखेला. तर ते काय हजर झालं नाही. ते म्हणलं तुमच्या अगोदर जज बोलले काय तुमच्या अगोदरच निघून गेले ते तुमचे पेपर हे करून. मग जजने आम्हाला आता 11 तारीख दिली. त्यांचे वकील म्हणले बा आम्ही 11 तारखेला येतो म्हणून. मग तुमची केस कोर्टामध्ये चालू आहे आता काय? बघ आता मग तुमचे जर कोर्टामध्ये केस चालू असताना मग तुम्ही का त्याच्या विरोधात आंदोलन करताय नेमकं? जर आमच्या जर मागण्या जर पूर्ण नाही केल्या, आम्ही जी रक्कम करतोय पुढचं सांगितलं जर नाही दिला मग ते आम्हाला करणार आहे ना. आम्ही या चौकापर्यंत जाणार. बाबुराव सातकर, पांडुरंग बाबुराव सातकर. मी 45 वर्ष सर्व्हिस केला. 1 लाख रुपये ग्रॅज्युटी दिली. हे कुठं एवढं सर्व्हिस केलं हे कुठं असतं का? आज त्याने 500 पण रुपये वर्षाला दिलं नाही, आपलं दिलं नाही. असं मी म्हणतो की मला आहे ना ग्रॅज्युटी कमी मिळली आणि मला काय वाटले की तुम्हाला सर्व्हिसला परत घेतो डबल, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये फसवलं मला त्यांनी. माझी सह्या घेतल्या आणि 2-3 महिन्याने हाकलून दिलं मला आणि चेक घरी पाठवलं. तुम्हाला याच्या संदर्भामध्ये तुम्ही मालकाची भेट घेतली? मालकाची भेट घेतली मी. मला बाहेरच्या बाहेर हाकललं त्यांनी. नाही, वाचम्यांनी बाहेरच्या बाहेर हाकललं. तो म्हणतो सेट नाहीये असं सांगतो डायरेक्ट. खोटं नाटक सांगतो.